स्वागतम, धन्यवाद। आज या कांदिवलीमध्ये संभाजी क्रीडा मंडळ, संभाजी कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक यांच्या वतीने या ठिकाणी आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमने सामने डबलबारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे, मुक्काम पोस्ट नाडन, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्या जोडीला बुवा आहेत माननीय उदय पारकर बुवा, मुक्काम पोस्ट कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, राहणार मुंबई। तर आम्हा दोन्ही बुवांना इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी संभाजी क्रीडा मंडळ या मंडळाने या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप, तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाद वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या बारीसाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे सन्माननीय श्याम दळवी यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आमचे भाऊजी सुभाष पुजारे या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। माझे परममित्र कासारडे गावचे सन्माननीय शेखर तर्फे या ठिकाणी हजर आहेत, त्यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। माझे परममित्र अमित चव्हाण बुवा यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी प्रवीण सुतार बुवा यांचे मामा
सदाशिव पांचाळ या ठिकाणी हजर आहेत. त्यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी यूट्यूब चॅनल सन्माननीय प्रशांत जेठे या ठिकाणी आहेत. त्यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सूरजबाई आणि सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. जागर लोककलेचा, कोकणातील संस्कृतीचा या ठिकाणी साऊंड सिस्टीम दोन्ही बुवांना जी लाभलेली आहे ते राजीव घाडी यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री महादेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कुंटेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री भराडी आईच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कात्रा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी आमने सामने डबलबारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुन रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जियाद्य ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी अवधारी जोजी वक्रतुंड महाकाय
पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर श्री पावणाई देवी श्री भावका देवी श्री भैराई देवी श्री नवलाई देवी श्री सत्यनारायण श्री म्हाडका देवी श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर हरि हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारे उदय पारकर बुवा जोडीला आहेत आणि खरोखरच आज आमच्या सिंधुदुर्गात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचं नाव आहे आणि आमचे सन्माननीय प्रकाश पारकर बुवा यांचे पुतणे भजन त्यांचं अप्रतिम आहेत बोलतात तर अगदी एकदम नादखुळा गणपती पोळा आणि या मंडळाने आज सुरुवात माझ्याकडे दिलेली आहे म्हणजे बॅटिंग माझ्याकडे दिलेली आहे त्याच्यामुळे ग्राउंडची पाहणी करून माका बॅटिंग करूची लागणार आहे खुर्ची मागून ठेवा नंतर येणार बाकी टकाटक दिसतात ना एकदम जॅकेट विकेट घालून आमचं काय टकाटक विकाटकचा विषयच नाही आमचा सगळा टकाटकच झालेला असून दे अतिशय मजा येणार 100% बुवा चांगले आहेत फक्त सुरुवात भजनाची माझ्याकडे असल्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया कारण भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन बजावा जपावा आणि नमावा भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया 100% तुमचं मनोरंजन होणार फक्त सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया बाकी उदय पारकर बुवा अतिशय चांगले आहेत आणि बोलणार ते मनोरंजनाचे बादशाह आहेत घेतला निली तुझ्या कृपेने पैशाचा उगीच केलास अशी म्हणण्याची पद्धत हो गावात आमच्या असाच एखादं पाहुणं येलो तर तो म्हणता चायचा उगीच केलास म्हणून पण चाय 4-5 कप नंतर उडवणार दुपारी 12 वाजता जाणार अगदी पाहुण्यात म्हणणार जेवणाचा उगीच केलास आणि बरा आळा मारता मग तसोच विषय मी आपला असा मजा म्हणून म्हटले कोणी थांबा नको देऊचे असले तर या ठिकाणी सन्माननीय ऋतिकेश दळवी आणि हर्ष दळवी पकवाजवादक यांच्याकडून शिवतांडव परण वाजवणे तुमच्यासाठी ह्या बक्षीस त्यांना ना अंकित शिंदे यांच्यासाठी शिवतांडव परण वाजवण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद
हॅलो हॅलो पॉइंट हॅलो आणि थोडा हॅलो 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 लेवल हॅलो पॉइंटर ना हॅलो 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 हां बस बरोबर देवकी नंदना मनमोहना देवकी नंदना मग पमद पनि दसानी सारे सा राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम धावत येई तुझिया भजना धावत येई तुझिया भजना तुझी दया घना मोहना मग पमद पनि दसानी साडे सा मग पमद पनि दसानी साडे सा क्षीरसागरी अधिपती बैसला क्षीरसागरी अधिपती बैसला क्षीरसागरी अधिपती बैसला क्षीरसागरी अधिपती बैसला सानी धनी साध गमध 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 ध ध सारे गरे गरे सानी गमधनी सा गमधनी सा गमधनी सा क्षीरसागरी नेत्र कटाक्षे पाही मजला नेत्र कटाक्षे पाही मजला
मग पा मग पाणी दसा नि सा रे सा मग पा मग पाणी दसा नि सा रे सा